डिवाइन फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन. तर मी आता आली आहे शेगाव ध्यान महायज्ञ 2026. येस, लास्ट इयरला खूप मोठा प्रोग्राम झाला होता. तसाच यावर्षीही हा प्रोग्राम आयोजित केला गेला होता आपल्या शेगाव येथे. वा, काय सुंदर मेलोडियस शंकरनाथ केला आहे की नाही माहीदादाने. तर मस्त वेलकम माहीदादा शंकानेच मी तर केलेली आहे. तर स्टार्टिंग एंट्रीला सगळं आपण बघितलं की खूप सारे स्टॉल आहेत. मी दुसऱ्या दिवशी जॉईन केलेला होता हा प्रोग्राम, बिकॉज ऑलरेडी मी 10 डेज विकाराबाद इकडे स्पेंड करून आलेली होती. आफ्टर दॅट आय अटेंड दिस प्रोग्राम बिकॉज आमचा सेकंड डेला ना डान्स होता. सो तर महाशिवरात्रीच्या निमित्तानं असं सुंदर भव्य आयोजन इथं केलं गेलेलं होतं आणि हजारो लोकांनी इथं भेट दिलेली आहे या प्रोग्राममध्ये. आणि इतका सुंदर असा प्रोग्राम होता ना की तुम्हाला ॲडिक्शन होऊन जाणार असे हे प्रोग्राम्स PMC PSSM तर्फे आयोजित केले जातात. चला तर आतमध्ये जाऊया. तर इकडे हा जो मोठा मंडपामध्ये तुम्हाला हजारो लोकसंख्येत बसलेली दिसेल. तर मास्टर्स लोक स्टेजवरती येऊन ध्यान, विजडम खूप सारे सुंदर असे सेशन आयोजित करतात, जे की आपल्या ज्ञानात आणि आपल्या जीवनात परिवर्तन घडवून नक्कीच आणते. त्याचबरोबर इथं मोठ्यांसाठी नव्हे तर लहानांसाठी सुद्धा इथं प्रोग्राम आयोजित केले जातात. त्यानंतर बालविकास जागृत किड्स. तर इथं तुमच्यासोबत जे लहान मुलं असतील ना, तुम्हीही आरामात प्रोग्राम अटेंड करू शकतात. आणि लहान मुलं इथं त्यांचा स्वतःचं एक वेगळं इथं विश्व क्रिएट झालेलं असतं. छान छान त्यांना शिकायलाही मिळतं, जे तुम्हाला नॉर्मली बाहेर शिकायला नाही मिळणार. तर इथं मास्टर्स लोक येऊन छान विजडम लहान मुलांना देतात. त्यांच्यातल्या आतल्या कला कौशल्य बाहेर पडून त्यांनाही जीवनामध्ये कसं ते पुढे जाणार, तर हे त्यांना शिकायलाही नक्कीच मिळतं. तर खूप सारे सुंदर असे प्रोग्राम इथे आयोजित करतात कोणत्याही प्रोग्राममध्ये. तर हे जे तुम्हाला दिसतं आहे पिरॅमिड खाली आपण फूड्स ठेवलेले आहेत आणि पिरॅमिडच्या बाहेरही ठेवलेलं. तर एक्सपेरिमेंट आहे की पिरॅमिड खाली त्यांचं लाईफ लाँग किती असते आणि विदाऊट किती असते. तर एक एनर्जी मिळते म्हणून ते लाईफ लाँग जास्त असतो पिरॅमिड खाली ठेवलं. तर हे तुम्हाला म्हणजे ऑलरेडी सांगितले पण आहे आणि तुम्ही प्रॅक्टिकली करून बघू शकता. अशा प्रकारे सुंदर अशा मुलांचा छान डान्स झाला आणि यस, खूप छान वाटलं त्यांच्यासोबत राहून. आणि येस, आपले हे छोटे छोटे ब्युटिफुल मास्टर्स मीन्स त्यांनी जे काही ॲक्टिव्हिटी केलं होतं त्यांनी तुम्हाला दाखवलंही. आणि यस, लहानांसोबत तुम्ही टाईम स्पेंड करतात तर आहा, तो अलग लेवल की बात होती आहे. तर इतकी छान सुंदर अशी त्यांनी कलाकृती क्रिएट केलेली आहे. मुलांना अप्रिशिएशन्स केल्यानंतर ना पूर्ण हॉल असा हा खाली झालेला. आणि इथं आता आम्ही आमच्या डान्सची प्रॅक्टिस करणार होतो, बिकॉज आमच्याकडे फक्त काही आजचा दिवस होता त्या 8 दिवसाचा. तर हे आहे मस्त आउटसाईडचा सिनॅरिओ, यू कॅन सी हिअर. येस, मॅडम खूप सुंदर पर्यंत प्रोग्राम झाला आणि त्यानंतर जेवणाचा टाईम झालेला होता. तर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर परत 8 वाजेनंतर म्हणजे 8:30 वाजेनंतर प्रोग्रामला गेले. तर
अशा प्रकारे पूर्ण फुल प्रोग्राम झाले आणि आपण नेक्स्ट डेला दर्शन करूया ग्रीन तारा माँ यांचं. तर हे आहे ग्रीन तारा माँ. खूप सुंदर अशी आयडल होती माहीदादाच्या दुकानावरती. सो आय कॅप्चर दॅट ऑल व्हिडिओज. देन मस्त ब्रेकफास्टचा टाईम झालेला, सर्वांनी ब्रेकफास्टचा आनंद घेतला. त्यानंतर जे काही आपले मास्टर्स आले होते त्यांच्यासोबत सर्वांनी फोटो क्लिक केले, छान छान सुंदर असे मेमरीज कॅप्चर केले. त्यानंतरचा प्रोग्राम चालतच होता आणि त्यानंतर झाला दुपारचा जेवणाचा टाईम. आणि त्यानंतर आमचा प्रोग्राम असल्यामुळे आम्ही पण लागलो तयारीला मस्त. आणि छान छान खूप सारे फोटोज काढले आम्ही. आणि जे माझ्यासोबत नेहमी असतात शैलजाजी, जे की माझे डार्लिंग आहेत किंवा तुम्ही जी म्हणू शकतात, तर ते माझ्यासोबत कृष्ण बनलेले होते. तर खूप सारे फोटोज व्हिडिओज आम्ही कॅप्चर केले आणि आम्ही खूप मजा केली. आमची जास्त प्रॅक्टिस झालेली नव्हती गाण्याची, फक्त हार्डली तुम्ही 1 डे or 2 डे म्हणू शकतात, दॅट्स इट. बट वी ट्राईड इट अँड वी आर व्हेरी ब्लेस्ड अँड ग्रॅटिट्यूड की तो चान्स मला मिळाला आणि वी परफॉर्म ऑन द स्टेज. सो इट्स व्हेरी ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर मी. संध्याकाळी कल्चरल प्रोग्राम होता, बरेचसे प्रोग्राम होते आणि खूप छान छान असे परफॉर्मन्स होते. तर त्याच्यातले काही क्लिप्स मी इथे ॲड करते आणि आमचं तर ऑलरेडी मी टाकलेलंच आहे, तर यू ऑलरेडी सीन दॅट. प्रकारे 5-6 परफॉर्म झाल्यानंतर आमचाही नंबर आलेला होता डान्सचा, पण आम्ही केला ट्राय आणि खूप मजाही आली. पूर्ण परफॉर्म झाल्यानंतर मस्त आम्ही परत काही फोटोशूट केले, मस्त मजा आली. अँड यस, दॅट व्हेरी बिग ऑनर फॉर मी. आणि त्याच्यानंतर मस्त रात्रीचाही मस्त जेवणाचा आम्ही सर्वांनी मिळून. सो नेक्स्ट मॉर्निंगला हा जो आमचा लास्ट डे होता आणि यस दर्शनाला जायचं होतं पण टाईम मिळत नव्हता, मीन्स प्रोग्राममध्ये आम्ही इकडे होतो म्हणून. तर आम्ही मस्त 3 स्कूटीने गेलो आणि महाराजांचं दर्शन आम्ही तिकडे घेतलं. खूप सुंदर असं छान झालं आणि या देअर आय मीट माय न्यू फ्रेंड्स. चला तर आतमध्ये जाऊया आणि महाराजांचं दर्शन घेऊया, मस्त नतमस्तक होऊया. अँड व्हेरी ग्रेटफुल की अगेन मी गजानन महाराजांचं दर्शन करायला मला चान्स मिळाला. सो आय एम व्हेरी ब्लेस्ड अँड दॅट्स वाय कॉल ऑलवेज माय सेल्फ की आय एम युनिव्हर्सल चाइल्ड. तर आमचं सकाळी छान दर्शन झालं महाराजांचं आणि खूप मजा आली आणि खूप छान भारी वाटलं आणि लवकर दर्शन झालं बिकॉज मॉर्निंगला आम्ही गेलो होतो आणि लाईक इतकं क्राऊड नव्हता बघायला गेलं तर त्याच्यामुळे आम्ही लवकर दर्शन करून मस्त
आमच्या पंडालकडे परत गेलो आणि सकाळी होतं त्याच्यामुळे आम्ही मस्त ब्रेकफास्ट करून घेतला अगोदर. त्यानंतर अगेन मस्त जब पहली बार अखंड ध्यान किया था तो मंदिर से अकोमोडेशन मिला था, जब दूसरी बार अखंड ध्यान किया तो ये जगह मिली दूसरे महायज्ञ के लिए, और आज जो 38 घंटों का अखंड ध्यान हुआ है इसकी वजह से महाराष्ट्र ध्यान महायज्ञ 3 की इस मंच से घोषणा हुई है। आने वाले वर्ष 2027 में 4 मार्च, 5 मार्च और 6 मार्च उस दिन हम महाराष्ट्र ध्यान महायज्ञ पुनः एक बार महाराष्ट्र में लेकर आ रहे हैं, और महाशिवरात्रि के दिन पूर्ण रात ध्यान होगा, पूर्ण रात। अभी तो 5 घंटे बैठे हैं, लेकिन अगले महाशिवरात्रि तक हम पूरी रात यहाँ पर बैठने वाले, तो एक बार जोरदार तालियां मेरे प्यारे दोस्तों। अभी स्वामी समर्थ के लिए जय, ब्रह्मश्री प्रेमनाथ के लिए महाराष्ट्र ध्यान महायज्ञ और महाशिवरात्रि, महाध्यान महाशिवरात्रि और शिवांश कन्वेंशन हॉल शेगांव। संतोष सर की वजह से मैं इतना, संतोष जी के लिए उनको फोन कर सकते। ऐसा वक्त आने वाला है कि लोग बोलेंगे सर ध्यान के लिए नहीं, सिर्फ आप आके जाना, आप आके मिलके जाना, वैसा कहेंगे। एक साल पहले भी डेट मुझे बुक हो रहा है। ध्यान का शक्ति है, और ये जो रैली होने वाला है, रैली के लिए सभी को स्वागत है और प्रचार के लिए स्वागत है। हम कितना दूर जाते हैं उतना शक्ति मिलता है, कितना दूर हम कार्यक्रम के लिए तन मन धन का उसको हेल्प कीजिए। और शाकाहार के नाम पे मेगा ध्यान प्रचार हो रहा है। ध्यान के साथ साथ ध्यान का प्रचार भी करना चाहिए। ध्यान का प्रचार से 100% पैदल चल के जा सकता हूँ, उतना शक्ति रहता है ध्यान में। कहीं बोलो, और देश में किसी भी जगह जंगल भी होने दो, मुझे बोल सकते हैं, वहाँ पर मैं पहुँचूंगा। मैं भारत पूरा घूमता हूँ, पूरा भारत। अभी मेरे पास बहुत कुछ पेंटिंग में है, और मास्टर्स लोग ऐसा मैसेज दे रहे कि अखंड ध्यान के लिए महाअवतार बाबा जी ने उनको संदेश दे रहे कि अखंड ध्यान करवा लो। जो बिहार में मैं बस्तर में करके आया हूँ, वहाँ पर भी महाचक्र होने वाला है गया में, और पूरा भारत में हर राष्ट्र में हो रहा है, और पुरी में भी होने वाला है। इसमें ताकि कुछ कांटेक्ट लेके संतोष जी को फोन कर सकते, ताकि मैं वहाँ पर उस जगह में जाके मैं अखंड ध्यान करता हूँ। मेरा लक्ष्य है कि सारा महाराष्ट्र ऐसा जिला जो नहीं रहना कि मैं वहाँ पर नहीं पहुँचा हूँ, ऐसा जगह जो नहीं रहना कि मैं वहाँ पर नहीं पहुँचा हूँ, हर जगह पहुँचता हूँ। तो इसलिए मैं इतना खुशी है कि मेरा काम ऑटोमेटिक हो रहा है। मेरा काम, मेरा एक ही काम है, ध्यान 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 प्रचार, ध्यान प्रचार, ध्यान प्रचार। मेरे घर के काम ऑटोमेटिक हो जा रहा है, हम ऑटोमेटिक हो जा रहा है। इसके लिए बहुत मिराकल्स है, बाद में आप लोग मैं संजय व्यास परमार सर। तर प्रोग्रामचा आज शेवटची सांगता झालेली होती, त्यामुळे सर्व मास्टरचे छान छान मेसेज ऐकले, खूप छान मेमरीज क्रिएट केली. देन वी हॅड अमेझिंग लंच विथ ऑल. तर खूप छान मजा आली ह्या दिवशी आणि सर्वांना भेटलो पण. आणि त्यानंतर सर्वजण घरी जायला पण निघालेले होते. तत्पूर्वी मी सर्वांना भेटले. देन आय स्टेड देअर फॉर टिल द होल प्रोग्राम. परत माहिदाकडे जाऊया आपण, मस्त शॉपला थोडी शॉपिंग करूया. दादा एक मिनट. So little bit shopping I did there. Then with the hem I click a lot photos. Then अशा प्रकारे आमचा हा प्रोग्राम झालेला होता. So see you in the next video. Thank you for watching this. Till then, bye bye. Take care. Lots of love from my side.